नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. मुंबईमध्ये आकाश एअर प्रकरणात कोर्टाचा दणका, एजंटला 1.8 कोटी देण्याचे आदेश. इराणमध्ये मुस्तफा खामेनी यांचे नाव चर्चेत, परदेशी मालमत्तावरून खळबळ. मध्य पूर्वमध्ये अमेरिकाचा मोठा हल्ला, इराणच्या युद्धनौकांवर कार्यवाहीचा दावा. आखात रशिया भारतमध्ये, रशिया भारताच्या मदतीला तेल टंचाईची शक्यता. इस्रायलमध्ये मोठी कार्यवाही, सौदी अरेबियामध्ये ड्रोन हमले परतवले. मुंबईमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले, निर्णय बाकी, शरद पवार चर्चेत. आयसीसी मेन्स T20 वर्ल्ड कप मध्ये भारत दक्षिण आफ्रिका फायनलची शक्यता. महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यकांचा ताण वाढला, 10 मार्चला आंदोलनाचा इशारा. नेपाळमध्ये पीएम नरेंद्र मोदी व अमिताभ बच्चन यांच्या नावाचा फेक व्हिडिओ मध्ये वापर. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमालयमध्ये उष्णतेचा तडाखा, तापमान 35 अंश सेल्सिअस ओलांडले. मुंबईमध्ये धुलीवंदनाचा निष्काळजीपणा, अनेक जखमी. सौदी अरेबियामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो खासगी विमानाने रवाना. जुन्नरमध्ये 3 विद्यार्थ्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद. मुंबईमध्ये सिद्दीकी हत्या प्रकरणात बिल्डर लॉबीचा संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण. कोल्हापूरमध्ये 70 फूट विहिरीत पोकलँड कोसळले, जीवितहानी टळली. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेत पैसे न मिळाल्याने महिलांचा संताप. दुबईमध्ये अडकलेल्या पर्यटकाची मदतीसाठी मागणी. बेंगळुरूमध्ये 11.50 कोटीच्या ड्रग्ससह दोघांना अटक. सातारामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, आंदोलनाची शक्यता. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये शिलेदार आणि तारा जोडीची चर्चा. पंढरपूरमध्ये कॉरिडॉर विरोधात बंद, तहसील कार्यालयावर मोर्चा. पुण्यात मेट्रोमध्ये तिकीट स्कॅन केल्यावरच दरवाजे उघडणार. कागलमध्ये भीषण अपघातात 2 दुचाकी सवारांचा मृत्यू. सोलापूरमध्ये घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अजूनही घरे मिळाली नाही. मोहोळमध्ये मोबाईल न दिल्याने 13 वर्षीय मुलाचा टोकाचा पाऊल. सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर.